परंतु सरकारने याची जर गांभीर्याने दखल घेतली नाही तर आंबेडकरी समाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इथे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील चलो नागपूर असा नारा देत मालेगावच्या जनतेसोबत संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही नागपूरला पोहोचल्याशिवाय राहणार नाही। आणि या माध्यमातून आम्ही सरकारला हा संदेश देतो की जेणेकरून हा सगळा विषय त्यांनी योग्य पद्धतीने हाताळावा, आंबेडकरी जनतेच्या भावनांशी आणि त्यांच्या विचारांशी कुठल्याही प्रकारचा खेळ करू नये। जे काही दिलं आहे ते प्रेमाने व चांगल्या पद्धतीत द्यावे, अन्यथा रोषाला सामोरं जावंच लागेल। अब तक न्यूज चैनल। जय भीम, नमो बुद्धाय। काल जो काही दीक्षाभूमीवर प्रकार घडला, आंबेडकर अनुयायांनी दीक्षाभूमी येथील जे काही पार्किंगचं काम चालू केलेलं आहे भूमिगत, त्या भूमिगत पार्किंगच्या कामाला विरोध केला। खऱ्या अर्थाने हा विरोध गेल्या 4 ते 5 महिन्यापासून चालू होता आणि 5 तारखेपासून व्हॉट्सअपवर ही बातमी फिरत होती की आंबेडकर अनुयायांचं जर म्हणणं ऐकलं नाही तर त्या ठिकाणी मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल। परंतु प्रशासनाने याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि कालची ही घटना घडली। खऱ्या अर्थाने आंबेडकरी अनुयायांच्या दीक्षाभूमीशी म्हणजे प्रत्येक आंबेडकरवादी आणि प्रत्येक बुद्धिस्ट जे आहेत, बौद्ध बांधव जे आहेत, त्यांचा एक आत्मीयतेचा विषय ही दीक्षाभूमी। आंबेडकरांनी ज्यावेळेस दीक्षाभूमीवर दीक्षा दिली अनुयायांना, तिथून त्या दीक्षाभूमी असं नामांतरण झालं आणि त्या भूमीवर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची पावले लागली आणि ती पवित्र भूमी झाली। हा विरोधाचा प्रशासनाने गांभीर्याने विचार केला नाही आणि काल दीक्षाभूमीवर सगळे आंबेडकर अनुयायी तिथे जमा झाले आणि तिथं विरोध प्रदर्शित केला गेला। प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे, कारण दीक्षाभूमीचा प्रवास हा खूप कठीण प्रवास आहे। अगोदर ही जागा फक्त मोकळी ओसाड पडलेली होती, पण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे दीक्षा घेण्याचं ठरवलं आणि ह्या 14 एकर जागेवर त्यांनी विशाल असा जनसमुदायास लाखोच्या संख्येने त्यांना दीक्षा दिली आणि तिथून त्या जागेला दीक्षाभूमी असं नाव पडलं। दादासाहेब गायकवाडांनी ही जमीन मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ही 14 एकर जागा दीक्षाभूमीसाठी दिली। दीक्षाभूमीला जागा दिल्यानंतर सुद्धा जुलै 1978 मध्ये याचं काम सुरू झालं आणि 2001 पर्यंत हा प्रवास चालू होता त्या दीक्षाभूमीचा विकासाचा। संत पद्धतीने का होईना, परंतु तिथे जागतिक दर्जाचं असं बौद्ध स्तूप उभारण्यात आलं आणि आंबेडकरी लढ्याला तिथं मोठ्या प्रमाणात यश आलं। आजही लाखोच्या संख्येने तिथे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, सर्व बौद्ध धर्म मानणारे अनुयायी जगातून जपान, थायलंड, मलेशिया, सिंगापूर अशा प्रत्येक जागेतून तिथे संपूर्ण जगातून लोक तिथे दीक्षाभूमीला ही भेट देत असतात। आणि त्यानंतर बऱ्याचशा कालांतरानंतर सुद्धा त्याचा विकास हा रखडलेला होता, परंतु एक जनहित याचिका हायकोर्टामध्ये दाखल झाली की दीक्षाभूमीचा विकास व्हायला पाहिजे आणि त्या जनहित याचिकेनुसार सरकारने 214 कोटी रुपये हे मंजूर केले आणि 214 कोटी रुपयांपैकी 40 कोटी आणि आता 70 कोटी असे 110 कोटी रुपये तिथे विकास कामासाठी मिळालेले आहेत। त्या विकास कामासाठी मिळाल्यानंतर तिथे आमचा जो विरोध आहे तो विरोध त्या दीक्षाभूमीच्या इतर विकास कामांसाठी नाही आहे, परंतु ते भूमिगत जे काही पार्किंग उभारली जाते आहे त्या भूमिगत पार्किंगमध्ये फक्त 140 गाड्या आणि 400-500 मोटरसायकली उभ्या राहतील याच्यासाठी 45 कोटी रुपये खर्च होत आहेत। आणि दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी आणि इतर वेळी हजारो भाविक लाखोच्या संख्येने उपस्थित असतात। तिथे या 100-150 गाड्यांसाठी एवढा पैसा खर्च कशासाठी करायचा? हा घाट न घालता सरकारने तिथे ज्या इतर गोष्टींची गरज आहेत, जसे इतर दीक्षाभूमीचे जे काही कार्य त्यांनी विकास कामं त्याच्यामध्ये हातात घेतलेली आहेत, ते सगळ्या विकास कामांसोबतच ही पार्किंग न करता या अनुयायांसाठी
तिथे एक राहण्याचं मोठी व्यवस्था करण्यात यावी, त्या पैशांचा तिथे योग्य वापर व्हावा. सभामंडपांचा तिथे मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे. जिथे बौद्धाचार्य दीक्षा देऊ शकतात, जिथे बौद्धाचार्य समाजाला मार्गदर्शन करू शकतात. आणि अनेक भिक्खू, अनेक तिथे जे काही बुद्धिस्ट बांधव, जे काही बौद्ध बांधव आमचे जातात, त्या सर्व बौद्ध बांधवांसाठी राहण्याची व्यवस्था जर झाली तर ते अधिक योग्य ठरेल. परंतु फक्त 45 कोटी रुपये त्या पार्किंगसाठी टाकणं हे अत्यंत चुकीचं होतं. चित्रकला महाविद्यालयाच्या बाजूपासून खोदकाम सुरू केलेलं होतं, परंतु ते पुढे सरकत अगदी दीक्षाभूमीच्या भिंतीपर्यंत येऊन लगत आलेलं आहे. या स्तूपची रचना जी आहे ती खऱ्या अर्थाने म्हणजे जगाच्या पाठीवर असे स्तूप नसेल अशा पद्धतीची रचना केलेली आहे. म्हणून आजपर्यंत इतक्या वर्षामध्ये तिथे एक पाण्याचा थेंबसुद्धा मध्ये पडलेला नाही आहे. आणि ह्या खोदकामामुळे त्या स्तूपाला तडा जाण्याची शक्यता आहे आणि याच्याने मोठा विध्वंस होण्याची शक्यता आहे. सरकारने त्याचा हा चुकीचा निर्णय मागे घ्यावा. हे कालच जसं ही घटना घडली, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी लगेच त्वरित मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला आणि त्यांना हे काम थांबवण्याची विनंती केली आणि याच्यामध्ये त्वरित बदल करण्यात यावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे. आणि आज सभागृहामध्ये सुद्धा, अधिवेशनामध्ये सुद्धा याच्यावर चर्चा झालेली आहे. तर ह्या विकास कामाला अतिशय संत गतीने खूप वर्षानंतर मार्ग मिळालेला आहे. 2021 नंतर तिथे कुठलाही विकास झालेला नव्हता. वास्तविकता धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी लाखो आण्यासमोर तिथे नेहमी उपमुख्यमंत्री असतात, इतर प्रकारचे मंत्रीही असतात मंचावर, परंतु खूप काही मोठ्या स्वरूपात तिथे विकास झालेला नव्हता. 2021 पासून तर 24पर्यंतचा हा कार्यकाळ गेल्यानंतर एक हायकोर्टाच्या याचिकेनंतर 3 नंतर हा सगळा उलगाडा झाला आणि तिथे सरकारला सुचलं की बाबा तिथे काहीतरी विकास काम करणं गरजेचं आहे. आणि अगदीच बाजूला तिथे मोठ्या प्रकारामध्ये जागा पण मोकळ्या पडलेल्या आहेत. सरकारने तिकडे पार्किंगचा विचार करावा आणि ह्या जागेला त्या पार्किंगपासून जिथे स्तूपला धोका होऊ शकतो अशी ही जी काही भूमिगत पार्किंग आहे हे काम त्वरित थांबून आणि ती जागा पूर्णपणे बुजवून तिला पूर्ववत करण्यात यावं. कारण 14 ऑक्टोबर रोजी आणि इतर वेळेसही आंबेडकरी अनुयायी जे काही धम्मबांधव आहेत हे सगळे तिथे दर्शन घेण्यासाठी जात असतात आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आता गज आहेत, मोठा खड्डे खोदलेले आहेत. काही अनुचित प्रकार, काही चुकीचा प्रकार तिथे घडू नये. खड्डा असल्यामुळे पाणी साचू शकतं, त्यामुळे ते सगळं पूर्ण बंद करून पूर्ण त्याला पुन्हा पूर्ववत परिस्थितीत आणून त्याच्यावर काय आपल्याला बांधता येईल तेही करू शकतात. खऱ्या अर्थाने भूमिगत पार्किंगची गरजच नव्हती. इतर जागी तुम्ही मुंबई पुणे अशा जागी बघाल तर तुम्ही 4-4 मजले 5-5 मजल्यापर्यंत वरचीही पार्किंग आहे आणि वरच्या पार्किंगमध्ये सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकत होतात. परंतु आता सरकारने इतर कुठल्याही गोष्टीचा त्याला गालबोट लागला असं न समजता विकास कामं जे आहेत इतर ती सर्व चालू ठेवावीत व हा पार्किंगचा निर्णय रद्द करून त्या पैशांमध्ये इतर तिथे काही सुविधाजनक अशा गोष्टी घडतील का, पाण्याची व्यवस्था असेल, निवाऱ्याची व्यवस्था असेल, अशा गोष्टी करायला पाहिजे अशी आम्ही आज सरकार दरबारी विनंती केलेली आहे माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्यामार्फत. परंतु सरकारने याची जर गांभीर्याने दखल घेतली नाही तर आंबेडकरी समाज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इथे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माननीय केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील चलो नागपूर असा नारा देत मालेगावच्या जनतेसोबत संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही नागपूरला पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि या माध्यमातून आम्ही सरकारला हा संदेश देतो की जेणेकरून हा सगळा विषय त्यांनी योग्य पद्धतीने हाताळावा, आंबेडकरी जनतेच्या भावनांशी आणि त्यांच्या विचारांशी कुठल्याही प्रकारचा खेळ करू नये. जे काही दिलं आहे ते प्रेमाने व चांगल्या पद्धतीत द्यावे, अन्यथा रोषाला सामोरं जावंच लागेल. जय भीम.